मम्मी, आळूवडी आणि वांग्याची भाजी करशील? टिफिनसाठी हो. चालेल. वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण. त्याला 4 कट करून घेतलेले आहेत आपण. बघू शकता तुम्ही. वांग्यासाठी आपण खोबरं, शेंगदाणे, धने आणि तीळ घालणार आहोत. भाजून घेतलेलं आहे आपण. लसूण घालून आपण हे सर्व मिश्रण वाटून घेतलं. त्यामध्ये हळद, लाल तिखट टाकलेले आहे. घरचा काळा मसाला आपण टाकलेला आहे. मसाला वांग करतोय आपण. हे सर्व मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे. त्यामध्ये मीठ देखील टाकलं. व्यवस्थित मिश्रण आपण हलवून हे एकेका वांग्यामध्ये भरवून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही वांगे आपली पूर्ण भरून तयार आहेत. आता फोडणीसाठी आपण त्यामध्ये तेल घेतलेलं आहे. त्यानंतर मोहरी, जिरे टाकून भरलेली वांगी आपण त्यामध्ये टाकलेली आहे कढईमध्ये. मसाला वांगी आहे म्हणून मी थोडासा मसाला, घरचा काळा मसाला मी जास्त टाकत आहे थोडासा. नंतर मी मीठ ॲड केलेलं आहे. हलवून घ्यायचं व्यवस्थित, जेणेकरून मसाला सगळीकडे पसरेल आपला. गरम पाणी करून त्यामध्ये आपण घातलेलं आहे. झाकून ठेवायचं आणि शिजू द्यायचं. बघू शकता वांगं शिजत आलेलं आहे आपलं. किती छान मस्त तरी येत आहे त्याला. बघू शकता तरी तुम्ही आपली. वांगं आता शिजलेलं आहे. बघा तुम्ही. देठ दाबून बघितलं की कळतं आपल्याला. हे आपलं चमचमीत मसाला वांगं तयार आहे. कोथिंबीर टाकून रेडी आहे. इकडे आपण लसूण, मिरची आणि जिऱ्याचे वाटण करून घेतलं. हे आपण आळूवडीसाठी करतोय. ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ आणि हे वाटण केलेलं आहे ते घातलेलं आहे आपण त्यात. मीठ घातलं. हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं. कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही. फार पातळ करायचं नाही, घट्टसर ठेवायचं. हळद टाकून मिश्रण परत एकजीव केलेलं आहे. पानं आपली स्वच्छ धुवून घेतली आणि उलट्या बाजूने त्याला हे आपलं पीठ लावलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आणि त्याच्या कडा आपण दाबून दिलेल्या आहेत, जेणेकरून त्यातलं सारण बाहेर येणार नाही. वडी करून आपण स्टीमला ठेवलेली आहे. स्टीम होऊन आपली रेडी आहे वडी. शॅलो फ्राय करतोय आपण ती. बघू शकता मस्त शॅलो फ्राय वडी रेडी आहे आपली आळूवडी. डब्यामध्ये आपण ही छोट्या टिफिनला देतोय आळूवडी. असे चमचमीत पदार्थ आवडीने खातात मुलं. आणि मोठ्या टिफिनला आहे चपाती आणि आपलं मसाला वांगं. चमचमीत डब्बा असला की फस्त होऊन जातो. आजची आपली नोट आहे, यू रॉक.